श्री स्वामी समर्थ. नमस्कार, स्वागत आहे तुमचं. तुळशीला पाणी देताना बोलावे हे 3 शब्द, सर्व मनोकामना पूर्ण होतात. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला तुळशीला पाणी देण्याच्या महात्म्याची कथा ऐकवली होती. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की तुळशीला पाणी देताना काय बोलावे. एकदा देवी सत्यभामाने भगवान श्रीकृष्णांना तुळशीला पाणी देण्याचं महत्त्व विचारलं. तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी त्यांना त्यांचं महत्त्व सांगितलं. पुढे देवी सत्यभामा म्हणतात, हे स्वामी, आपण मला तुळशीला पाणी देण्याचं महत्त्व सांगितलं आहे, पण आता माझ्या मनात हे जाणून घेण्याची जिज्ञासा निर्माण झाली आहे की तुळशीला पाणी कसं द्यावं. तुळशीला पाणी देण्याची सर्वोत्तम पद्धत कोणती आहे आणि तुळशीला पाणी देताना कोणता मंत्र म्हणावा. कृपया आपण मला या सर्व प्रश्नांची उत्तरे द्या. तेव्हा भगवान श्रीकृष्ण देवी सत्यभामाला म्हणाले, हे प्रिये, ज्या प्रकारे मी तुम्हाला तुळशीचं महत्त्व सांगितलं आहे त्याचप्रमाणे तुळशीला पाणी देताना म्हटल्या जाणाऱ्या मंत्रांचाही फार मोठं महत्त्व आहे. हा मंत्र केवळ 3 शब्दांचा आहे, पण त्याचा प्रभाव अत्यंत कल्याणकारी आहे. जो कोणी मनुष्य नित्य तुळशीला पाणी देताना आपल्या मुखातून 3 शब्द बोलतो तर साक्षात लक्ष्मी त्याच्या घरात प्रवेश करते, त्यांचं दारिद्र्य नष्ट होतो, त्याला धनधान्याची प्राप्ती होते. हा मंत्र सांगण्याआधी मी तुला तुळशीच्या या मंत्राचं महात्म्य सांगतो. हे महात्म्य ऐकण्या मात्रेनेच मनुष्याचे सर्व पाप नष्ट होतात. त्याला 100 वर्ष तुळशीला पाणी देण्याचं पुण्य मिळतं. म्हणून देवी, तू ही कथा लक्षपूर्वक पूर्णपणे ऐक. देवी सत्यभामा म्हणते, हे प्रभू, मी ही कथा नक्कीच पूर्ण ऐकेन. आपण मला तुळशीच्या मंत्राचं महात्म्य सांगा. श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी सत्यभामा, दक्षिणेकडे एक अत्यंत शोभिवंत नगरी होती. त्या नगरीत शर्मा नावाचा एक खोट्या बुद्धीचा ब्राह्मण राहत होता. तो पाप्यांच्या शिरोमणी होता. त्याचा जन्म अशा ब्राह्मण कुटुंबात झाला होता जे पापकर्म करणारे आणि शास्त्रज्ञानापासून शून्य होते. तो जन्माने ब्राह्मण होता, पण कर्माने अत्यंत दुराचारी होता. तो ना पूजापाठ करत असे, ना ध्यान, ना जप, ना होम आणि ना अतिथीचं सत्कार करत असे. त्याच्याद्वारी आलेल्या अतिथींना तो दान न देता क्रूरतेने हाकलून देत असे. स्त्रीलंपट असल्याने तो सदैव परस्त्रियांमध्ये आसक्त राहत असे. त्याला मद्यपान करण्याचीही सवय होती. त्याचबरोबर तो मांसही खात असे. तो दिवसा शेतात काम करून पानं विकून उदरनिर्वाह करत असे आणि रात्री वैश्यांच्या संगतीत असायचा. अशा प्रकारे त्या ब्राह्मणाने अनेक वर्ष जीवन व्यतीत केलं. मग एक दिवस तो दुर्बुद्धी सुशर्मा विक्रीसाठी पानं गोळा करण्यासाठी एका ऋषींच्या वाटिकेत फिरू लागला आणि पानं तोडू लागला. तेव्हाच एक काळरूप धारण केलेला काळा साप त्या ब्राह्मणाला चावतो आणि त्याच वेळी त्याचा मृत्यू होतो. त्यानंतर 2 यमदूत त्याला घेण्यासाठी त्या ठिकाणी प्रकट होतात आणि त्याला घेऊन यमलोकाकडे जाण्यास लागतात. वाटेत तो यमदूतांसमोर फार विलाप करू लागतो, हे दूतांनो, मला कुठे घेऊन चालला आहात? मला सोडा, माझे प्राण माफ करा. पण यमदूत त्याला म्हणतात, अरे दृष्ट ब्राह्मणा, तुझ्या पापकर्मामुळे तुला सापाने चावला आहे. आता यमराज तुला नक्कीच घोर नरकात टाकतील. मग यमदूत त्या ब्राह्मणाला घेऊन यमराजांसमोर उभं राहतात. चित्रगुप्त त्या ब्राह्मणाचं संपूर्ण लेखाजोखा सांगतात आणि यमराजांना सांगतात, हे धर्मराज, या ब्राह्मणाने लहानपणापासूनच ते मृत्यूपर्यंत फक्त पापकर्मच केलं आहे. त्याने कधीही कोणतेही पुण्यकर्म केले नाही. मग धर्मराज आपल्या दूतांना म्हणतात, हे दूतांनो, या घोर पापी ब्राह्मणाला उचलून घ्या आणि नरकात फेकून द्या. मग यमदूत त्या ब्राह्मणाला घेऊन जातात आणि नरकातील भयंकर अग्नीत ढकलून देतात. अनेक वर्ष नरकात शिक्षा भोगल्यानंतर त्या ब्राह्मणाला दुसऱ्या जन्मी बैलाचं शरीर मिळतं. बैलाचा जन्म घेऊन तो ओझं वाहण्याचं काम करू लागतो. त्याचा मालक त्याच्याकडून रात्रंदिवस काम करून घेतो. मग जेव्हा त्या बैलाची शक्ती कमी होते तेव्हा त्याचा मालक त्याला एक लंगड्या माणसाला विकतो. त्या लंगड्या माणसाने त्या बैलाचा वापर स्वतःचं ओझं उचलण्यासाठी करायला सुरुवात केली. तो त्याच्या पाठीवर बसून फिरत असे. अशा प्रकारे त्या बैलाने 8 वर्ष त्या लंगड्या माणसाचं ओझं उचललं.
मग एक दिवस तो लंगडा माणूस त्या बैलाच्या पाठीवर बसून एका उंच पर्वतावर जाण्यास लागतो. त्या पर्वतावर खूप वेळ चालल्यामुळे तो बैल फार थकतो, त्याची शक्ती संपते आणि काही वेळाने तो बैल जोरात मूर्छित होऊन जमिनीवर कोसळतो आणि शेवटचे श्वास घेऊ लागतो. तेव्हा तिथे उभे असलेल्या लोकांना त्या बैलाची फार दया येते. ते त्याच्या मुखात पाणी टाकू लागतात. मग त्या लोकांमध्ये एक पुण्यात्मा माणूस होता. त्याने त्या बैलाच्या कल्याणासाठी त्याचं पुण्य त्या बैलाला दिलं. हे पाहून इतर लोकांनीही आपापलं पुण्य आठवून काही पुण्य त्या बैलाला दिलं, जेणेकरून त्याला मुक्ती मिळू शकेल. त्या गर्दीत एक वैश्या देखील होती. सर्व लोक आपापलं पुण्य त्या बैलाला देत होते. हे पाहून त्या वैश्यानेही आपलं पुण्य त्या बैलाला दिलं. थोड्या वेळाने त्या बैलाचा मृत्यू होतो. मग त्या ठिकाणी यमदूत येतात आणि त्या बैलाच्या शरीरातून त्या ब्राह्मणाची आत्मा काढून यमलोकाकडे घेऊन जातात. यमलोकात त्याला यमराजांच्या समोर उभं केलं जातं. मग चित्रगुप्त त्याचं लेखाजोखा पाहतात आणि ते आश्चर्यचकित होतात. त्या वैश्येने दिलेलं पुण्य फार मोठं होतं. त्या पुण्याच्या प्रभावाने त्याचे सर्व जन्माचे पाप नष्ट होतात. मग यमराज त्याचे सर्व पाप क्षमा करतात आणि म्हणतात, हे ब्राह्मण, त्या वैश्येने तुला आपलं पुण्य देऊन तुझ्यावर मोठं उपकार केला आहे. केवळ तिच्या पुण्यामुळेच तुझे सर्व जन्माचे पाप नष्ट झाले आहेत. आणि यमराज त्याला पुन्हा मनुष्य जन्म देतात. यावेळेस तो पृथ्वीवर येऊन एका उत्तम ब्राह्मण कुलात जन्म घेतो. त्या महापुण्याच्या प्रभावामुळे त्याला नवीन जन्मात आपल्या पूर्वजन्माच्या गोष्टी आठवायला लागतात. जेव्हा तो ब्राह्मण मोठा होतो तेव्हा त्याला आठवतं की मागील जन्मी जेव्हा तो बैल होता तेव्हा त्या एका वैश्याने आपलं पुण्य हे त्याला दिलं होतं. म्हणून त्याच्या मनात त्या वैश्येबद्दल जाणून घेण्याची इच्छा निर्माण होते आणि त्या महापुण्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी तो त्या वैश्येचा पत्ता शोधून तिच्या नगरीत जातो. ती वैश्या आता म्हातारी झालेली होती. मग जेव्हा त्याला ती वैश्या सापडते तेव्हा तो तिच्या समोर जाऊन तिला वारंवार नमस्कार करतो आणि तिचा आभार मानू लागतो. ती वैश्या म्हणू लागते, हे ब्राह्मण श्रेष्ठ, आपण कोण आहात आणि कोणत्या कारणामुळे आपण मला या वैश्येला धन्यवाद देत आहात? मी तुमचं असं कोणतं कार्य केलं आहे की आपण मला नमस्कार करत आहात? तेव्हा तो ब्राह्मण म्हणतो, हे माता, मी तोच बैल आहे ज्याला तुम्ही तुमचं पुण्य दिलं होतं. माझ्या पापकर्मामुळे मला मागच्या जन्मी बैल होणं भाग पडलं. त्या पर्वतावर जेव्हा मी मरत होतो तेव्हा तुम्ही मला तुमचं पुण्य दिलं. तुमच्या पुण्याच्या प्रभावानेच मला पुन्हा मनुष्य जन्म मिळाला आहे. तुमच्याद्वारे दिलेल्या त्याच पुण्यामुळे मला माझ्या पूर्वजन्माच्या सगळ्या गोष्टी आठवत आहेत. पण हे माता, मी आज इथे यासाठी आलो आहे की तुम्ही मला त्यावेळी कसलं पुण्य दिलं होतं ज्यामुळे माझ्या सर्व जन्मातील पाप हे नष्ट झाले. मला त्या पुण्याबद्दल जाणून घ्यायचं आहे. तेव्हा ती वैश्या म्हणाली, हे ब्राह्मण श्रेष्ठ, मी तर माझ्या आयुष्यात कधीच कोणतं पुण्यच केलं नाही. पण माझ्या घरात एक पोपट आहे जो पिंजऱ्यात राहतो आणि नेहमी काहीतरी बोलत असतो. त्याला ऐकून माझं अंतःकरण पवित्र झालं आहे. त्याच पोपटाच्या मुखातून उच्चारला गेलेल्या मंत्राचं पुण्य मी तुम्हाला दान केलं होतं. मग ती वैश्या आणि तो ब्राह्मण त्या पोपटाकडे जातात आणि त्याला विचारतात, हे शुक, तू कोणता मंत्र बोलत राहतोस ज्यामुळे आमचं जीवन उद्धार झालं आहे? हा मंत्र तुला कोणी शिकवला आणि या मंत्राचं काय अर्थ आहे? तेव्हा त्या पोपटाने त्याचा पूर्वजन्माचा वृत्तांत सांगायला सुरुवात केली. तो पोपट म्हणाला, हे ब्राह्मण श्रेष्ठ, मागच्या जन्मी मी एक ब्राह्मण होतो. मी माझ्या ज्ञानाच्या अहंकारात पूर्ण अंध झालो होतो. मी कधीच गुरुजनांचा आदर केला नाही, नेहमीच त्यांचा अपमान केला. मला माझ्या ज्ञानाचा एवढा घमंड झाला होता की त्यामुळे माझा राग प्रचंड वाढला होता आणि मी सगळ्यांशी द्वेष करू लागलो. इतर माणसांना तुच्छ समजायला लागलो. विद्वानांचा भर सभेत अपमान करू लागलो. मग कालांतराने माझा मृत्यू झाला आणि मला यमलोकात नेण्यात आलं. पूज्यजनांचा आणि गुरुजनांचा अपमान केल्यामुळे मला पोपटांच्या कुळात टाकण्यात आलं आणि माझा जन्म पोपटाच्या रूपात झाला. माझ्या पापकर्मामुळे लहान वयातच माझ्या आई वडिलांपासून वियोग झाला. मग मी झाडाच्या फांदीवर बसून रडत होतो. तेव्हा त्याच ठिकाणी काही मुनी जात होते. त्यांनी माझी दयनीय आर्त हाक ऐकली
आणि मला त्यांच्या आश्रमात घेऊन गेले. त्या आश्रमात त्यांनी मला एका सुंदर पिंजऱ्यात ठेवले आणि माझी खूप चांगली काळजी घेतली. ते मला दररोज अन्न द्यायचे आणि शिकवायचे. त्या ठिकाणी ते ऋषी, त्यांच्या स्त्रिया आणि मुले ही सर्वजण दररोज तुळशीच्या झाडाला पाणी द्यायचे आणि त्यासमोर एक मंत्र जपायचे. त्यांच्या मुखातून पुन्हा पुन्हा तो मंत्र ऐकून मी तो पाठ केला आणि तेव्हापासून मी तो मंत्र शिकून गेलो आणि तोच मंत्र मी रात्रंदिवस म्हणतो. त्या मंत्राच्या प्रभावामुळे माझा कधी मृत्यू झाला नाही आणि माझं आयुष्य 100 वर्षाचं झालं आणि मी इतक्या वर्षांपर्यंत जिवंत राहिलो. दरम्यान एका रात्री एक चोर त्या ठिकाणी आला आणि त्याने मला तिथून चोरून नेलं आणि मग या वैश्येने मला त्या चोराकडून विकत घेतलं. या वैश्येच्या घरात आल्यानंतरही मी तो मंत्र बोलत राहिलो, ज्यामुळे या वैश्येचं मनही पवित्र झालं आणि तिने वैश्याचं काम सोडून भगवान विष्णूंची भक्ती सुरू केली. त्याच मंत्राच्या प्रभावामुळे माझे सर्व पूर्वजन्माचे पाप हे नष्ट झाले आणि त्या मंत्राच्या प्रभावामुळे या वैश्येचं अंतःकरणही पवित्र झालं. हे ब्राह्मण देवता, त्याच मंत्राच्या पुण्यामुळे तुम्हीही पापमुक्त झाला आहात. अशा प्रकारे त्या पोपटाने त्या ब्राह्मणाला आणि त्या वैश्येला संपूर्ण वृत्तांत सांगून टाकला. तो ऐकून तो ब्राह्मण आणि ती वैश्या दोघंही अत्यंत प्रसन्न झाले आणि मग दोघंही दररोज तुळशीला पाणी देऊन त्या मंत्राचा जप करू लागले. मग तो पोपट, ती वैश्या आणि तो ब्राह्मण तिघही त्या मंत्राच्या प्रभावाने दिव्य विमानामध्ये बसून विष्णू लोकात गेले. श्रीकृष्ण म्हणतात, ही देवी सत्यभामा, पाहिलत ना, आपण फक्त तुळशीच्या या मंत्राच्या प्रभावामुळे त्या पोपटाच्या, त्या वैश्येच्या आणि त्या ब्राह्मणाचं सर्व पाप नष्ट झाले. म्हणूनच प्रत्येक माणसाने रोज तुळशीला पाणी देताना या एका मंत्राचा उच्चार नक्कीच करावा. हे देवी, तो मंत्र असा आहे, तो तू लक्ष देऊ ऐक. ओम वृंदावन स्वाहा, ओम वृंदावन स्वाहा. श्रीकृष्ण म्हणतात, जी स्त्री दररोज तुळशीसमोर या मंत्राचा उच्चार करेल ती सौभाग्यवती बनेल. जो पुरुष तुळशीसमोर या मंत्राचा उच्चार करेल त्याला अक्षय धन प्राप्त होईल. ज्या घरासमोर रोज तुळशीची पूजा केली जाईल त्या घरात साक्षात लक्ष्मीचं वास्तव्य असेल. तुळशीचा हा मंत्रजाप कल्पतरू आहे, तो सर्व फळ देणारा आहे. म्हणून जोही तुळशीसमोर या मंत्राचा उच्चार करेल त्याला संपूर्ण सिद्धी प्राप्त होईल. स्त्रियांनी नेहमी आंघोळ करून, केस बांधून, मांगात सिंदूर लावून तुळशीला पाणी द्यावं आणि या मंत्राचा उच्चार करावा. रोज तुळशीच्या झाडाची प्रदक्षिणा करावी, यामुळे सर्व दोष नष्ट होतात. रोज संध्याकाळी तुळशीपाशी दिवा लावावा आणि तिथे बसून भगवान विष्णूंची आराधना करावी. तुळशीपाशी दिवा लावल्यानं माणसाला धनधान्य मिळतो. हजारो अमृताच्या घड्यांनी न्हाल्यावरही श्रीहरी तितके तृप्त होत नाहीत जितके ते तुळशीचं एक पान अर्पण केल्याने होतात. 10,000 गायी दान केल्याने जो फळ मिळतो तोच फळ तुळशीपत्र दान केल्याने मिळतो. जो माणूस मृत्यूसमयी आपल्या मुखात तुळशीपत्राचं जल घेतो तो सर्व पापांतून मुक्त होऊन श्रीकृष्णांच्या धामात जातो. श्रीकृष्ण म्हणतात, पौर्णिमा, अमावस्या, द्वादशी, सूर्यसंक्रांतीच्या दिवशी, मध्यान्ह, रात्र आणि अक्षौचाच्या वेळी तेल लावून अंघोळ न करता किंवा हातपाय न धुता रात्रीचे कपडे घालून तुळशीचं पान तोडणं हे महापाप आहे. श्राद्ध, व्रत, दान, प्रतिष्ठा, देवपूजेच्या वेळी तोडलेल्या तुळशीपत्र बासी असले तरीही 3 रात्र पवित्रच राहतात. तुळशीचं एक एक पान न तोडता पानांसकट अग्रभाग तोडावा. तुळशीची मंजिरी जेव्हा सर्व फुलांपेक्षा श्रेष्ठ मानली जाते, मंजिरी तोडताना त्यात पान राहणंही आवश्यक मानलं जातं. पूज्यभावाने झाड हलवू न देता तुळशीचा अग्रभाग तोडावा, यामुळे पूजेचं फळ हे लाखपट वाढतं. तुळशीची पान कधीही नखाने तोडू नयेत, असं केल्याने पाप लागतो. रात्री तुळशीच्या झाडाला स्पर्श करू नये किंवा त्याची पानं तोडू नयेत. असं करणं हे अशुभ मानलं जातं. रात्री तुळशीचं झाड हे निद्रास्थित असतं, अशा वेळी पान तोडल्यास पापच लागतं. गुरुवारी तुळशीच्या झाडावर थोडं कच्चं दूध अर्पण करावं. दूध चढवताना ओम नमो भागवते वासुदेवाय या मंत्राचा जप नक्की करावा. तुळशीच्या झाडाजवळ शालिग्राम ठेवावा आणि त्यावर
तीळ चढवावेत। पूजेमध्ये तुळशी व शालिग्राम यांना दुधात भिजवलेल्या हळदीचा तिळक लावावा। शालिग्रामावर तुळशीपत्र ठेवून चंदन लावावं। कोणतीही स्त्री मासिक पाळीमध्ये असेल तर तिने तुळशीची पूजा करू नये। पाळीच्या काळात तुळशीला स्पर्श केल्यास घोर पाप लागतं आणि स्त्रीची दुर्गती होते। मित्रांनो, अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णाने देवी सत्यभामाला तुळशीला पाणी देण्याच्या मंत्राचं महात्म्य सांगितलं आहे। ही कथा तुम्हाला कशी वाटली हे कॉमेंट करून नक्की कळवा। मित्रांनो, ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल आणि तुमच्या मनाला स्पर्शून गेली असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करून तुमचा पाठिंबा नक्की द्या। कमेंटमध्ये प्रेमाने आणि श्रद्धेने लिहा जय श्री कृष्णा आणि जय माता लक्ष्मी, ज्यामुळे आपली आध्यात्मिक भावना आणि भक्तीची जाणीव अधिक बळकट होईल। आणि हो, जर तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा, कारण आम्ही अशाच अद्भुत आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितींसह तुमच्यासमोर सतत उपस्थित राहणार आहोत। तुमच्या प्रेमासाठी, वेळेसाठी आणि श्रद्धेसाठी आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार। पुन्हा भेटू एक नव्या व्हिडिओसह। तोपर्यंत जय श्री कृष्णा, जय माता लक्ष्मी, श्री स्वामी समर्थ।